पाहता पाहता युद्धाला सुरुवात झाली. 21,870 घोडे, 21,870 रथ, पायदळ, घोडदळ, हत्ती सगळे एकमेकावरती तुटून पडलेले आहेत. वानरांकडे कुठलं शस्त्र सामुग्री नाहीये. मोठी मोठी पर्वत घेतात, एकमेकाच्या अंगावरती फेकतायत, जय श्रीरामचा यलगार करतायत. आणि सगळी वानर त्या राक्षस सैनिकावरती तुटून पडलेले आहेत. महाभयंकर युद्ध चालू झालेलं आहे. राघवेंद्र सरकारानं एका बाणाचे हजारो बाण केले आणि एका बाणाचे हजारो बाण करून राक्षसांचा धुवा उडवलेला आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीरामचा नारा लागतो आहे. ती युद्ध पाहण्यासाठी स्वर्गामध्ये देवतांची गर्दी आहे. काय होणार या युद्धाचा शेवट? 33 कोटी देवता रावणाच्या बंदीखान्यामध्ये होते. प्रत्येकाला प्रश्न पडला होता. राघवेंद्र सरकाराकडे कुठली साधन सामुग्री नाहीये. राणावनात फिरणारे हे वन्य पक्षी, हे पशु, ही वानर यांच्या बळावरती राम आता रावणाला कसे मारणार? या रावणानं 9 ग्रहाच्या पाया केल्या. 33 कोटी देवांना बंदीशाळेमध्ये घातलेला आहे. रावण सामान्य नाहीये. सगळे देवता याला थरथर थरथर कापतात. त्याचं बल मोठं आहे. कैलास पर्वत हातावर घेऊन नाचतोय हा. कुबेराच्या कॉलरला पकडून असा खाली आणतोय. हा रावण सामान्य नाही. काय होईल, कसं होईल, सगळे चिंतेमध्ये आहेत. सगळे त्या आदिशक्तीची प्रार्थना करतात, त्या सुप्त शक्तीची प्रार्थना करतात, भगवंताची प्रार्थना करतात. एवढं बल रामरायाला प्राप्त व्हावं, या रावणाचा निपात व्हावा. पहिल्या दिवशी असा प्रताप गाजवला, असा प्रताप गाजवला. अनेक राक्षसांचा महोदर, प्रस्थ, वज्रदंष्ट, महाबली अशा अनेक राक्षसांचा निपात केला. पहिल्या दिवसाचं युद्ध झालं. पुन्हा दुसऱ्या दिवसाचं युद्ध चालू झालं. असे 4-2 दिवस गेले. मोठे मोठे योद्धे जेव्हा युद्धामध्ये मरतात, रावण थोडासा गोंधळलेला. मोठे मोठे योद्धे मरतात. मोठे योद्धे मेले तर आपण हे युद्ध कसं जिंकणार? इंद्रजिताला सांगितलं, इंद्रजित तू जा. इंद्रजित आला. इंद्रजितानं असं भयंकर युद्ध केलं. कलेनं सर्पास्त्र, पर्जन्यास्त्र, पर्वतास्त्र, वातास्त्र अनेक प्रकारचे अस्त्र शस्त्र सोडलेली आहेत. खूप पराक्रम गाजवला इंद्रजितानं, खूप पराक्रम. इंद्रजिताचा पराक्रम पाहून देवतांचे चेहरे सुकून गेले. इंद्रजित जिंकतो की काय? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसाचं युद्ध शांत झालं. इंद्रजित वापस जातो. 2-3 दिवस येणं आणि जाणं, पराक्रम गाजवणं, याच्या पलीकडे काही रिझल्ट नाही. रावण रागावला. इंद्रजिता, एकतर मार किंवा मर, अन्यथा तोंड दाखवायला येऊ नको. पराक्रम गाजवणं म्हणजे मोठेपण नाही. एखादा बलाढ्य योद्धा राम किंवा लक्ष्मण दोघांपैकी एकाला संपाव, तेव्हा मला आनंद वाटेल. निघाला इंद्रजित. इंद्रजित निघाला, रथामध्ये बसला. आज वेगळाच आवेश आहे. त्यानं ठरवलंय, मरणार किंवा मरणार, असं वापस जायचं नाही. ज्या शक्तीचा प्रयोग त्याला रामरायावरती करायचा होता, ती शक्ती घेतली, धनुष्याला जोडली. त्याला संकल्प केला, मी केलेला व्रत, मी केलेली तपस्या, सगळी तपस्या आता या बाणाच्या रूपानं या लक्ष्मणाचा वेध घेईल. सुटलेला बाण शक्ती रूपानं, ती शक्ती लक्ष्मणजी पर्यंत आली आणि लक्ष्मणजीच्या छातीमध्ये रुतली. लक्ष्मणजी जमिनीवर कोसळले. राम. सगळ्यांना वाटलं लक्ष्मण जमिनीवर कोसळले, आता राम जिंकू शकत नाही. इंद्रजितानं लक्ष्मणाचं ते शरीर उचलण्याचा प्रयत्न केला. हनुमानजी आले, जय श्रीराम. इंद्रजित पळून गेला. सगळीकडे आनंद आहे. कुणाकडे? राक्षसांकडे. लक्ष्मण मारला. सगळ्या राक्षसांना आनंद. रावणाला वाटतं खूप काही चांगलं झालं. राम गोंधळून गेले. आपल्या भावाचं मस्तक मांडीवर घेतलं. गोरा गोमटा लक्ष्मण पण काळवंडलाय. काळकुट्ट त्याचं शरीर पडलंय. आणि राघवेंद्र सरकार खूप रडतायत. वनवासाला आलो, मागे वडील गेले. पुढे आलो, पत्नी चोरी गेली. पत्नीचा शोध लागला तर भाऊ मरणाशी झुंज घेतोय. परमेश्वरा, निसर्गाशी बोलतायत भगवान की माझी किती परीक्षा होणार आहे अजून. भगवान रडतायत, अश्रू ढाळतायत. लक्ष्मणा उठ, लोक मला नाव ठेवतील. पत्नीसाठी भाऊ गमावला म्हणतील. उर्मिलेला काय उत्तर देऊ?
माता सुमित्रेला काय उत्तर देऊ, पित्याचा आत्मा काय बोलल. लक्ष्मणा जागा हो. लक्ष्मणजी निचेष्ट पडलेले आहेत. राम खूप रडतायत. बिभीषणजी अगोदरच रामगटाला येऊन मिळालेले होते आणि बिभीषणजीनं सांगितलं, भगवान लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य आहे, त्याला आणा, तो काहीतरी मार्ग काढेल. सुषेण वैद्य आणला. त्यानं सांगितलं, सूर्य उदयाच्या आज जर संजीवनी वल्ली आणली तर लक्ष्मण बचले, अन्यथा त्यांची तुमची भेट होऊ शकत नाही. हा शेवटचा निरोप असेल. कोण आणल सूर्य उदयाच्या आत? हनुमानजी म्हटले, भगवान काळजी करू नका, मी घेऊन येतो. हनुमंता मध्यरात्र झाली, सूर्य उदयाच्या आत कशी याल तुम्ही? भगवान काळजी करू नका, मी येईपर्यंत सूर्यच उगवणार नाही. आणि कसं काय? म्हणजे जेव्हा मी जन्माला आलो होतो तेव्हा सूर्याला गिळायला निघालो होतो, तेव्हापासून ते घाबरतं आपल्याला. भगवान म्हटले, 6 महिने लागले तरी काही हरकत नाहीये, निवांत. हनुमंतरायानं जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं आणि संजीवनी वल्ली आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरती हनुमानजी गेले. पर्वताला प्रार्थना केली, पर्वतराज आम्हाला संजीवनी वल्ली द्या. ही संजीवनी वल्ली नेमकी काय होती माहिती आहे? रामरायाचं उष्टबोर, शबरी आईचं उष्टबोर, देवभक्ताच्या उष्टप्रसादातून निर्माण झालेली ही वल्ली होती. आणि त्याच भक्ताच्या प्रेमाचा अपमान केल्यामुळे लक्ष्मणजीला ती शिक्षा झालेली आहे. जेव्हा त्याच वल्लीचा रस लक्ष्मणजीच्या छातीमध्ये लावतात तेव्हा जीवनदान मिळतं त्यांना. द्रोणागिरीला प्रार्थना केली, संजीवनी वल्ली द्या. द्रोणागिरी बोलला, कोण राम कोण लक्ष्मण, कसली वल्ली देत नाही, चला जा. हनुमानजी म्हटले, याला मी नम्र भावानं प्रेमानं बोलतो, हा म्हणतो कोण राम. बरं, शेपटीला सांगितलं, शेपटी जाई पर्वतासह वल्ली घेऊन चला. उपटला पर्वत तळ हातावरती घेतला आणि हनुमानजी आकाश मार्गे निघाले. येत असताना त्या पर्वताचे काही तुकडे पडले एका जागेवर, तिथे सप्तशृंगगड आणि मॉरिशस नावाचा देश आहे असं सांगतात, तिथे सुद्धा हिंदू लोक आहेत. तर तिथे सुद्धा या पर्वताचे काही तुकडे पडले होते, म्हणून तो देश निर्माण झाला. तिथे हनुमानजीची भक्ती विशेषत्वानं केल्या जाते. तर हनुमंतरायात तो पर्वतच घेऊन आले, त्या वल्लीचा रस घेतला, लक्ष्मणजीच्या जखमेवर जसा लावला, झोपेतून जाग व्हावं तसे लक्ष्मणजी जागे झाले. कुठे इंद्रजित, कुठे इंद्रजित? राम म्हणतात थांबा, अगोदर हनुमानजीचे धन्यवाद माना आणि नंतर मग तुम्ही युद्धाला निघा. हनुमंतरायाचे धन्यवाद मानले. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्धाची तयारी. इंद्रजित समोर आलेला आहे, लक्ष्मणजी तयार आहेत युद्धासाठी. आणि लक्ष्मणजी आल्यानंतर आज लक्ष्मणजी वेगळ्या जावेशामध्ये आहेत. लक्ष्मणजी हातामध्ये धनुष्य घेतात, धनुष्याला बाण जोडतात, शपथ घेतात रामरायाची, शपथ घेतात रामसेवेची, शपथ घेतात 14 वर्षाच्या व्रताची. 14 वर्ष मी विना अन्न राहिलो असेल, 14 वर्ष मी झोपेचा त्याग केला असेल, 14 वर्ष मी स्त्रीचं तोंड पाहिलं नसेल, तर आज हा माझा बाण या इंद्रजिताला संपवेल. निघाला बाण, सु 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 करत बाण निघाला आणि त्या बाणानं इंद्रजिताचा मस्तक आणि हात तोडला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. इंद्रजिताचा अंत झाला, भुजा तोडली. तुटलेल्या भुजेनं सुलोचनेला पत्र लिहून दिलं, सखे सुलोचने मी रामचरणी सुखामध्ये आहे, तू देखील ये आणि रामचरणी लीन हो. सुलोचना सगळ्यांची परवानगी घेऊन सती गेलेली आहे. इंद्रजिताचा अंत झाल्यानंतर रावण थोडासा भयभीत आहे. आपला भाऊ कुंभकर्ण त्याला उठवलं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. इंद्रजित मरण पावला. कुंभकर्णाला पाठवलं. कुंभकर्णाचाही अंत भगवंतानं केला. आणि आता शेवटच्या वेळेला रावण महाराज येणार. आज मंदोदरी सांगते, स्वामी सगळ्या राक्षस कुळाचा नाश झाला, रामाशी सख्य करा. आज सत्य बोलतोय रावण. मंदोदरी मला माहिती आहे, राम परब्रह्म आहे, सीता जगत जननी आहे.
तरीही मी रामाशी वैर का घेतलं, तर मला माझ्यासहित पूर्ण राक्षस कुळाचा उद्धार करून घ्यायचा आहे, म्हणून मी रामाशी वैर घेतलेले. आज मला ओवाळ, युद्धासाठी जाऊ दे आणि कायमचा मी रामचरणी सर्व सुखाला प्राप्त व्हावा, अशी तू माझ्यासाठी मनोकामना कर. आणि आज रावण महाराज निघाले. रावण जबरदस्त एका मोठ्या रथामध्ये आहेत. रामरायासाठी सुद्धा स्वर्गातून एक रथ आलेला आहे. एक धर्माच्या रथावर आहे, एक अधर्माच्या रथावरती आहे. आणि रथ गडगड 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 करत सामोर आलेले आहेत. सगळीकडे रामरायाच्या बद्दलची एक आस्था आहे, देवदेवतांना आस्था आहे की रामराज्य आलं पाहिजे, रावणाचा अंत झाला पाहिजे, राघवेंद्र सरकाराचा विजय झाला पाहिजे. सगळ्यांना ती उत्सुकता लागलेली आहे की युद्धाचा परिणाम काय होणार आहे. राघवेंद्र सरकाराचं सैन्य पुन्हा एकदा जय जयकार, रामाचं सैन्य जय जयकार करतंय, रावणाचं सैन्य जय जयकार करतंय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. राक्षस आणि वानर यांची पुन्हा झुंज चालू झाली. राघवेंद्र सरकारनं असा बाण सोडला, तो सुटलेला बाण असा येतोय, रावणाचं मस्तक ताडकन तुटतं. तुटलेलं मस्तक पुन्हा पूर्ववत रावण हसतोय. रावण तुमच्या सोबत युद्ध करण्यासाठी सज्ज झालेला. पुन्हा सुटला बाण, राघवेंद्र सरकारानं बाण सोडला. सुटलेला बाण रावणाचं मस्तक ताडकन तोडतोय. मस्तक तुटलं, पुन्हा पहिल्यासारखं रावण हसू लागला. रावण विचारामध्ये, राम विचारात पडले, अरे असं काय होतंय, माझे बाण निष्फळ का जात आहे, का असं होऊ लागलेलं आहे, काही समजेल. आणि मग अगस्ती महाराजांनी दिलेला अगस्ती दत्त नावाचा अर्धचंद्राकृती बाण काढला. तो बाण धनुष्याला जोडला आणि बाण सुटला. सू 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 करत जो बाण आला, बाण पाहून रावणानं हात जोडले, हातात ते शस्त्र टाकून दिले. त्याला कळालं आता या जगातला आपला शेवटचा श्वास आहे. त्या परब्रह्माला डोळ्यामध्ये साठवून या जगाचा निरोप घ्यावा. सुटलेला बाण असा आला, रावणाची अमृतकुपी आणि कंठ दोन्हींचा ताडकन मस्तक तुटलं. अमृतकुपी फुटली, धडामकन रावण जमिनीवर कोसळला. जय जयकार झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. घाबरू नका, आता जोरात म्हणा, प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सीता मैया की जय. लक्ष्मण भैया की जय. पवनसूत हनुमान की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. रावण जमिनीवर कोसळला. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. विभीषणाला रावणाच्या देहावर अंत्यसंस्कार करायला सांगितले. सन्मानपूर्वक सगळ्या गोष्टी विधिवत पूर्ण पार पडल्या. राजगादीवरती लंकेच्या विभीषणाला बसवलं. सीतेला सन्मानपूर्वक स्वीकारलं. पण कुठेतरी शंका कुशंका म्हणून सीतेची अग्निपरीक्षा नाही, तर अग्नीमध्ये गुप्त असलेली सीता माता पुन्हा प्राप्त केली. आणि पुष्पक विमानामध्ये बसून सर्वजण अयोध्येच्या दिशेने निघाले. अयोध्येच्या दिशेने सर्वजण येत आहेत. ऋषीमुनी साधू संत सगळ्यांना नमस्कार करत वंदन करत सगळेजण अयोध्येला येऊन पोहोचले. आणि अयोध्येमध्ये खूप आनंद. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए, अवध में राम आए, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए.
सात समुद्राचं पाणी, सप्त नद्यांचं पाणी, रामाला राज्याभिषेक, सर्वांची भेट, सगळं वैभव होतं, फक्त राजा दशरथजी नव्हते. ती एक गोष्ट खंत मनामध्ये होती. झाले रामराज्य काय उणे अमासी, धरणी धरी पीक गाई उळल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ उभिये. सगळीकडे आनंद आहे. रामराज्याभिषेक झालेला आहे. हेच रामराज्य पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. सगळ्यांना आनंद आहे. आणि या आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जो काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार रूपी जो रावण आहे, तो रावण जावा. सद्विचार रूपी रामाचं प्रागट्यकरण आपल्या हृदयामध्ये, अंतकरणामध्ये व्हावं. रामासारखा स्वभाव आपल्याला यावा, रामासारखे गुण आपल्यामध्ये निर्माण व्हावेत. आणि सहज कोणीतरी म्हणावं, अरे रामासारख्या स्वभाव गुणाचा हा व्यक्ती आहे. कोणीतरी आपल्याला सहज राम म्हणावं. ज्या दिवशी आपल्या जगण्यातून आपल्याला कोणीतरी राम म्हणेल, त्या दिवशी समजावं आपलं जीवन सफल झालेलं आहे. तर ही सफलता आपल्या सगळ्यांच्या जीवनाला प्राप्त व्हावी. सीतेसारखं समर्पण तुमचं आपल्या पतीच्या ठाई, परिवाराच्या ठाई असावं. आणि तुम्हालाही कोणीतरी म्हणावं, ही श्री सीतामाईसारखी आहे. त्या दिवशी तुमच्यासुद्धा जीवनाची सफलता आहे. आपल्या सगळ्यांचं जीवन सफल व्हावं. सगळ्यांनी एकमेकाशी प्रेमानं राहावं. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे ते प्रेमाचं, आणि सगळ्यात मोठं दान आहे ते सुद्धा प्रेमाचं. माणुसकीचं नातं जपा, प्रेमाचं दान द्या. जीवनामध्ये जे काही मिळणार आहे ते प्रारब्धानं ठरलेलं आहे. उन्नत व्हायचं असेल तर सद्विचारांची जोपासना करा. जमेल तेवढा परमार्थ तुमच्या जीवनात करा. आणि अट्टहासानं भगवंताचं नामस्मरण करा. देवाचं नाव घेण्यासाठी स्थळ, काळ, वेळ या गोष्टींचं कुठलं बंधन नाही आहे. उठता बैसता हरी बोला. जिथे तुम्हाला वेळ भेटेल, जे काही काम करत आहात ते सगळं काम करताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. तुमचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या पवित्र व्यासपीठावर बसून सांगते, या जगामध्ये उद्धारासाठी एवढंच एक साधन आहे, एवढाच एक मार्ग आहे. आपण भगवंताचं भजन करावं. दुसरं कुठलाही मार्ग नाही आहे.